नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 29 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र BEd CET प्रवेश परीक्षा 2026-27 करता मित्रांनो परीक्षेमुखाची संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न मित्रांनो आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये मित्रांनो आपण शिक्षक अभियोगिता या विषयामध्ये 30 पैकी 30 गुण कसे मिळवता येतील याची आपण संपूर्ण काय तयारी या ठिकाणी आपण करत आहोत. तर तुम्ही मित्रांनो या मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिला नसाल तर मित्रांनो चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब करून चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओचे पार्ट पाहू शकता, ज्यामध्ये आपण GK GS मेंटल ॲबिलिटी व त्यासोबत मित्रांनो आपण शिक्षक अभियोगिता या टॉपिकचे संपूर्ण काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो आता ऑलरेडी आपले जे आहे CETचे ऑनलाईन अर्ज करण्याची मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया आता थांबलेली आहे. आता मित्रांनो लवकरच जे आहे याचा आता संपूर्ण काय आपला परीक्षा वेळापत्रक याचं पाहायला मिळणार आहे. त्याप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे वेळ देखील आता खूप कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीला लागला नसाल तर मित्रांनो तयारीला लागा, कारण का येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं कधीही परीक्षा वेळापत्रक जे मित्रांनो जाहीर होऊ शकतं. तर आपल्या आजच्या भाग 19 मध्ये पाहू आता 29 मध्ये पाहू आता शिक्षक अभियोगिताचे काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा पाहतो की काय म्हणतो की वर्गात एखादा विद्यार्थी चुकीचे उत्तर देत असेल तर शिक्षक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असेल. तर त्यावर शिक्षक म्हणून तुमची प्रतिक्रिया कशा प्रकारची असायला पाहिजे किंवा काय असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की म्हणजे की बी. त्याचे उत्तर का चुकीचे आहे हे स्पष्ट करणे. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्याने चुकीचे उत्तर दिल्यास त्याला रागवण्यापेक्षा त्याचे उत्तर का चुकीचे आहे हे स्पष्ट केल्यास त्याच्या संकल्पना स्पष्ट होतात. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा दुसरा प्रश्न असा आहे की डिस्ग्राफिया ही समस्या खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर डिस्ग्राफिया, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की लिहिण्यातील अडचण याच्याशी संबंधित आहे. तर डिस्ग्राफिया हा प्रामुख्याने लेखनाशी संबंधित असलेल्या शिकण्यातील जे की अडथळा आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला तिसरा आहे, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धत अवलंबावी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी जे की चर्चा आणि सामूहिक निर्णय प्रक्रिया ही जी आहे जी की प्रक्रिया जी की अवलंबावी. म्हणजेच काय, तर लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी सर्वांना मत मांडण्याची संधी देणे आणि सामूहिक निर्णय घेणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब उत्तर होईल. त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न पुढील, समावेशी शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे. तर पर्याय नंबर याचं सी जे की सर्व प्रकारच्या बालकांना जे की एकाच छताखाली शिकवणे, सामान्य व विशेष गरजा असणारी. तर एकाच छताखाली जे की शिकवणे त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं समावेशी शिक्षणाचा मुख्य उद्देश जे की आहे हाच. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर आपलं सी. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाचवा, जर एखादा विद्यार्थी वर्गात नेहमी उशिरा येत असेल तर तुम्ही काय कराल. तर उद्या तुम्ही शिक्षक झालात, तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे की रेग्युलरली पाहायलाच मिळतात, जे की वास्तविक जीवनामध्ये, की एखादा विद्यार्थी जर वारंवार उशिरा येत असेल तर तुम्ही त्यामध्ये काय कराल. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की उशिरा येण्याचे कारण शोधून त्यावर उपाय सुचवेल. शिक्षा करण्यापेक्षा विद्यार्थ्याच्या उशिरा येण्यामागचं मूळ कारण शोधून त्यावर सकारात्मक उपाय करणे हे शिक्षकाचं कर्तव्य असतं आणि तेच तुम्ही उद्या करायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा, जीन पियाजे यांच्या मते अमूर्त विचार जे की ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग आहे कोणत्या अवस्थेत जे की सुरू होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की औपचारिक क्रियात्मक अवस्था जे की 11 वर्षाच्या पुढे. तर जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार जी औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे जी की वय 11 वर्षानंतर जे की मुलं अमूर्त विचार करू शकतात किंवा करू लागतात. पर्याय नंबर याचं ड त्यामुळे उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न 7वा असा आहे, शिक्षकांच्या अध्यापनाचा सर्वात मोठा परिणाम कशावर होतो. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की त्यांच्या विषयाच्या सखोल ज्ञानावर होतो. शिक्षकाचे त्यांच्या विषयावरील प्रभुत्व आणि सखोल ज्ञान विद्यार्थ्यांच्या शिकवण्यावर जे की सर्वात जास्त प्रभावी पडतो. म्हणून पर्याय नंबर ब उत्तर होईल. त्यानंतर 8वा प्रश्न, प्रकल्प पद्धती ही कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की करून पाहण्यावर, म्हणजेच की लर्निंग बाय डुईंग या पद्धतीवर जे की ह्या तत्वावर ही आधारित आहे. तर प्रकल्प पद्धतीत करून शिकवणे या तत्वावर आधारित आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग हा वाढतो. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 9वा असा आहे, विद्यार्थ्याचं मूल्यमापन करताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन, ज्याला आपण CCE असं देखील म्हणतो. तर यावर जे आहे थोडक्यामध्ये जे की प्राधान्य द्यावे. पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतर आपला 10वा प्रश्न, वर्गात शांतता राखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की अध्यापक रंजक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावर आधारित ठेवणे. म्हणजेच काय, तर जेव्हा अध्यापक रंजक असतो आणि विद्यार्थी त्यात सक्रिय सहभाग असतात तेव्हा वर्गात आपोआप शिस्त व शांतता राहते. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की जे आहे ते उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो.
जर मित्रांनो तुम्ही BEd CET परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणार आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. जर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही BEd CETच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जर जॉईन केलं नसेल मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण का आता इथून तुमच्याकडे परीक्षा दृष्टिकोनातून खूप कमी वेळ असणार आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना फक्त आपली टेस्ट सिरीजची बॅच जर एनरोल करायची असेल तर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपमध्ये जाऊन टेस्ट सिरीजचा मित्रांनो जो सेक्शन आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही आपले महाराष्ट्र BEd CETची मित्रांनो स्पेशली टेस्ट सिरीज देखील घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची बॅच जॉईन करायचं आहे ते देखील विद्यार्थी त्या ठिकाणी आपली बॅच जी आहे जे की डिजिटल पेड क्लासेसमध्ये जाऊन तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी जे की आपला स्पेशली कोर्स एनरोल करून घेऊ शकता मित्रांनो. तर की एनरोल करूनच घ्या, कारण का तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचा खूप फायदा होणारा असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 11 पहा आपला, ऑपरेशन फ्लग बोर्ड कशाशी संबंधित आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की प्राथमिक शाळेत किमान भौतिक सुविधा पुरवणे याच्याशी संबंधित आहे. तर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही योजना प्राथमिक शाळांमध्ये किमान भौतिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. तर ऑपरेशन हे ब्लॅकबोर्ड आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, एखाद्या विद्यार्थ्याला एखादी संकल्पना समजत नसेल तर शिक्षकाने काय करावे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की वेगवेगळ्या उदाहरणाचा आणि साधनांचा वापर करून पुन्हा पुन्हा समजून सांगावे, जेणेकरून त्याला ते समजेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 13वा, शिक्षकाने स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी काय करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नवीन शैक्षणिक शोध निबंध आणि कार्यशाळांमध्ये सहभाग होणे हे इम्पॉर्टंट आहे. तर शिक्षकाने स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी नवीन शैक्षणिक शोध निबंध आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर 14वा प्रश्न, किशोर अवस्थेतील मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका कशी असावी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शकाप्रमाणे जे की असावे. सांगायचं झालं की किशोरवयीन मुले हे मानसिक संघर्षामध्ये असतात. अशा वेळी शिक्षकाने त्यांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनणे जे की अपेक्षित आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 15वा प्रश्न असा आहे, ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करणे होय. तर ज्ञानरचनावाद म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून आणि सक्रियतेतून ज्ञानाची निर्मिती स्वतः जो की करतो. त्यानंतर 16वा प्रश्न, बुद्धिमत्तेचा बहुआयामी जो की सिद्धांत जो आहे जो की कोणी मांडलेला आहे? तर बहुआयामी सिद्धांत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की हॉवर्ड गार्डनर यांनी जे आहे थोडक्यामध्ये मांडलेला आहे. पर्याय नंबर याचं अ उत्तर होणारं असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, वर्गात प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुले उत्सुक नसतील तर त्याचे कारण काय असू शकतं? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, ज्यामध्ये मुलांना उत्तरे माहिती नसतात किंवा शिक्षकाची विचारण्याची पद्धत भीतीदायक असते किंवा मुलांना विचार करण्याची संधी मिळत नाही. तर एवढेच यापैकी कारणं असू शकतात, त्यामुळे पर्याय नंबर डी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलासाठी सर्वात प्रभावी शिक्षा कोणती यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चुकीच्या वर्तनाचे परिणाम समजून सांगणे आणि सुधारण्याची संधी देणे हे जे थोडक्यामध्ये की प्रभावी शिक्षा होते. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणारं असेल, कारण का शारीरिक शिक्षेपेक्षा विद्यार्थ्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊन सुधारण्याची संधी देणे हे वर्तणुकी जे की कायमस्वरूपी बदल घडवते. त्यानंतर प्रश्न 19वा आपला, शिक्षकांच्या यशाचे सर्वात महत्त्वाचे गमक कोणते खालीलपैकी
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की विद्यार्थ्यांचे चारित्र्य संवर्धन आणि सर्वांगीण विकास हे जे की आहे पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर 20वा प्रश्न, सूक्ष्म अध्यापन ज्याला आपण मायक्रो टीचिंग असं म्हणतो, तो सूक्ष्म अध्यापन कशासाठी वापरलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की शिक्षकांच्या अध्यापन कौशल्याच्या विकासासाठी. तर सूक्ष्म अध्यापन हे प्रशिक्षणार्थी शिक्षकाच्या अध्यापन कौशल्याचा विकास करण्यासाठी वापरलं जाणारं तंत्र आहे. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 21वा काय म्हणतो पहा, एका विद्यार्थ्याला गणिताची खूप भीती वाटते, तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? कोणती क्रिया किंवा प्रक्रिया कराल त्यासाठी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की त्याला सोप्या उदाहरणाकडून कठीण उदाहरणाकडे नेणे आणि आत्मविश्वास त्याचा वाढवणे. कारण का सोपे जर गणित सोडवत गेला त्यामध्ये कॉन्फिडन्स येईल की बाबा मी हे मोठे देखील सोडवू शकतो, त्यामुळे तो मोठे गणित देखील सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणारा असेल. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब उत्तर होणारं असेल. त्यानंतर 22वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अध्यापनाचं सूत्र नाही यापैकी नाही म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कठीणाकडून सोप्याकडे हे जे आहे ते नाही. त्यानंतरचा आपला पुढील 23वा प्रश्न असा आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाचं स्वरूप काय आहे? कोणत्या प्रकारचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की 5+3+3 4 हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर याचं ब, जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, प्रभावी संप्रेषणासाठी शिक्षकाकडे काय असणं आवश्यक आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की भाषेवर प्रभुत्व आणि सादरीकरणाची कला हे असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकात शिक्षकाने कोणत्या नोंदी कराव्यात यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, विद्यार्थ्यांच्या बलस्थानाच्या आणि सुधारणेच्या संधीची जे की नोंदी कराव्यात. पर्याय नंबर याचं ब उत्तर होणारं असेल. तर प्रगती पुस्तकात केवळ गुण न टाकता विद्यार्थ्यांचा गुणदोष आणि सुधारण्यासाठीच्या संधी स्पष्ट नोंदवाव्यात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा येणारी असेल. त्यानंतर 26वा प्रश्न, अध्यापनात संगणकाचा वापर केल्यामुळे काय होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की उत्तर सी, जे की अध्यापन अधिक प्रभावी आणि रंजक होते. तर संगणकाचा वापर केल्यानं अध्यापन हे अधिक रंजक होतं, स्पष्ट आणि परिणामकारक जे की होते. त्यानंतर 27वा प्रश्न, शिक्षण हक्क कायदा ज्याला आपण RTE 2009 असं म्हणतो, तर यानुसार शिक्षकांसाठी प्रति आठवडा किमान किती कामाचे तास विहित केले आहेत किंवा विहित आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 45 तास. तर RTE नियमानुसार प्रति आठवडा किमान 45 तास कामाचं विहित केलेलं आहे. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, शाळेमध्ये सहशालेय उपक्रम का राबवला जातो किंवा जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राबवल्या जातात. त्यानंतर 29वा प्रश्न, जर एखादा विद्यार्थी विचारतोय असा प्रश्न तुम्हाला येत नसेल तर तर तुम्ही ते काय कराल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, उत्तर माहिती नसण्याचे मान्य करून उद्या अभ्यास करून सांगण्याचं कबूल कराल. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, शिक्षकी पेशा निवडण्याचं तुमचं मुख्य कारण काय आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की भावी पिढी घडवण्याचं आवड आहे म्हणून जे आहे शिक्षकी पेशा जो की तुम्ही निवडत आहात. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की शिक्षक अभियोग्यता म्हणजेच की टीचिंग ॲप्टिट्यूडचे आपण पाहिलेले आहेत. तर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील मित्रांनो सेम अशा प्रकारचे प्रश्न जे की विचारले जाणारे असतात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांचा सराव व तयारी असणं मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी जर तुम्ही अजूनही आपली टेस्टची बॅच किंवा मित्रांनो स्पेशली क्रॅश कोर्स आपला लाईव्ह प्लस रेकॉर्डचा जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस टॅक एक्झाम.